हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर खूप दिवसानंतर आपल्या चॅनलवरती आज माझा व्हिडिओ येतोय। तर या व्लॉगमध्ये आमच्या ज्या बिल्डिंगची पूजा झाली, सत्यनारायणाची बिल्डिंगची पूजा, तर त्या पूजेमध्ये जो मी प्रसाद वगैरे बनवला होता त्याची तयारी कशी केली तर ते सगळं तुम्हाला या व्लॉगमध्ये बघायला भेटेल। मीच पूजेला बसली होती, त्याच्यामुळे मला ही प्रसादाची जी तयारी असते ती मलाच करावी लागली होती। सो तुम्हाला प्रसादाची तयारी म्हणजेच नैवेद्य जो असतो तो कसा बनवला तर ते सगळं आणि पूजेची तयारीसुद्धा तुम्हाला या व्लॉगमध्ये बघायला भेटेल। आणि त्याच्यानंतरच्या व्लॉगमध्ये पूजा ॲक्च्युली कशी झाली तर ते सगळं बघायला भेटेल। ते खूप मोठा व्हिडिओ असल्यामुळे मी 2 पार्ट करणार आहे या व्लॉगचे। तर दोन्ही पार्ट तुम्ही बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। येते हो हो, मंदिराची साफसफाई चालू आहे। परवा आमची पूजा आहे, त्याच्यासाठी मंदिर धुण्याचं काम चालू आहे। इकडे रात्रीचं करतोय आम्ही। हा मंदिराचा मस्त कलर वगैरे काढून सगळं मंदिराचं कामही। अरे देवा, मी बघितलं त्या दिवशी, पण एवढं ओळखलं नंतर पण ज्याची जाणगी होती ती नंतर आठवलं सगळ्यांना घेतलं। थांब तर उद्या पूजा आहे आणि त्याच्यासाठी आम्ही इथे रात्रीची बसून मस्त सगळ्यांनी छान मेहंदी लावून घेतली। तर या जिग्नासाने तर खूपच सुंदर मेहंदी मला काढली होती आणि बाकीचे पण ज्यांना ज्यांना मेहंदी काढता येत होती तर त्या सगळ्या मुलींनी आम्हाला बिल्डिंगच्या लेडीजला सगळ्यात छान छान अशा मेहंदी काढून दिल्या होत्या हातावरती। तर ही चाललेली आहे आजच्या पूजेच्या नैवेद्याची तयारी। म्हणजेच पूजेचा नैवेद्य जो आहे तो मी बनवणार आहे, त्याच्यामुळे माझ्या घरी ह्या सगळ्या भाज्यांची तयारी चालली आहे। इकडे बघा, प्रतीक्षा तर आपली आलेली आहे आणि खोबरं किसतीये प्रतीक्षा। पटापट जेवण बनवते उरला तर म्हणजे काय प्रतीक्षा हा राहुलेला पटापट कामं चालू असेल। मेंदो भाजून घेतो पटापट। त्याला भाजी होती या फरसबी, इकडे मेथी, आता इकडे भेंडो तर भाजून झालो, भेंडो घालते फोडणी। प्रतीक्षा गाडीच्या देखरेखीखाली चालू आहे सगळं काम। होय होय, मॅडम आमच्या आज आलेल्या आहेत सकाळी सकाळीच आमच्यावर देखरेख करायला। माझ्या भुवन सगळा कापून दिला ना, सकाळी सकाळीच आमचे मिस्टर उठून बसले होते। कांदो कापल्याने कांदो, कापल्याने बटाटो, टोमॅटो सोडून सगळा कापून दिले। भाजी पण कापला नाही बघा। इतकी बाय मदत 8 वर्षात माझ्या भावानं पहिल्यांदा केली। 8 वर्षात तो माझं भाऊ सांगित की भाजी पण तू इतकं पहिल्यांदा केला खरा। होय, माझी सासूबाई ना आमचं खूप जेवण बनवतो गावात। कोणत्याकडे काय कार्यक्रम असलो की फोडणी घालून पाटलीन बाई, तसा आता मी होय करतोय। आणि सासूबाई उद्या यायची होत, आज दिले असतो तर सगळा बनवले मी असा पटापट, आमची गरज नसते। ठीक आहे, कधी कधी आपलं पण करू फया, आमचा पण येऊ फया म्हणून।
म्हणून आता आम्ही करतो. दाखवतो लय माझ्या सासूबाईंका मी या केलंय सगळं. बघा बघा, माझे सासूबाई सांगतील 8 वर्षात पहिल्यांदा गेलं काय मोठं तीर 8 वर्षात पहिल्यांदा 8 बाजूवर केला. भावाक फोन करून सांगा मेथीची भाजी म्हणून धावत येईल. बहिणीकडची मेथीची भाजी आवडता. त्या बारीक मेथीची आवडता लय. हो माका बाई किती वेळा सांग. बारीक मेथी ना ते एकदा केलेली ती मस्त. कमल्याकडे पण तर जाऊन मेथीची भाजी शिकून यावं. हा. इकडे आपलं भोपळं हा आणि आपल्या गालूची असतं. अजून याच्यात वाटाणे आणि बटाट्याची उसळ. बटाटे उकडत ठेवलेलो हा. वाटाणे घालूया आणि आई मी घालते डाळ फोडणे. ओके. कसा वाटतं तुमका एवढा जेवण बनवून तर सांगा आधी जरा. गरम गरम वाटता लय गरम वाटता. पहिल्यांदा मला पण नाही. बाप्पाचा नैवेद्य आहे ना, दाखवल्याशिवाय नाही खाऊ शकत. तुला बोलवणार जेवायला. हा मग नंतर खायची, मग जेवायला यायचं हा तू पण. आमच्या घरी नाही खाली तिथे आपल्या घरी. हे पंख्यात जाईल. हा सो आय होप गाईज तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि हा याचा सेकंड पार्ट सुद्धा बघायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.